हॅलो. तर आता आपण ॲटम्स हा टॉपिक चालू करू. ॲटम्स या टॉपिकमध्ये आपण बोहरचा मॉडेल बघू, बोहर्स ॲटॉमिक मॉडेल. ओके. आणि बोहरचा ॲटॉमिक मॉडेल हा हायड्रोजन ॲटमसाठी त्यांनी लिहिला होता. ओके. की हायड्रोजन ॲटम कसा असावा त्याच्या अनुसार. दॅट इज नथिंग बट द बोहर्स ॲटॉमिक मॉडेल. आता बोहर्स ॲटॉमिक मॉडेल ह्याचा जो अभ्यास आहे, जो बोहरनी केला आहे, तो काय बघून केला होता अभ्यास? इट वॉज द एमिशन स्पेक्ट्रम ऑफ हायड्रोजन ॲटम. म्हणजे आपल्याकडे समजा एक गॅस आहे हायड्रोजनचा आणि हा रेरिफाईड गॅस आहे, म्हणजे ह्याचा प्रेशर काय आहे? कमी आहे. ओके. आणि सपोज हा गॅस आपण एक्साइट केला. एक्साइट कसा करणार आपण गॅस? हा त्याला हीट देऊन एक्साइट करणार किंवा त्याच्यातनं इलेक्ट्रिक फील्ड पास करून एक्साइट करणार. तर काय बघितलं गेलं, हे कुठल्याही एलिमेंटसाठी असं होतं की त्याच्यातनं एक पर्टिक्युलर रेडिएशन्स बाहेर येतात आणि दॅट रेडिएशन्स करस्पॉन्ड टू डिफरंट फ्रिक्वेन्सीज. ओके. आता ही वेगवेगळी फ्रिक्वेन्सी मिक्सचर असणार या रेडिएशनमध्ये. तर आपण काय करणार, ह्याला एका प्रिझममधनं पास करणार. याला प्रिझममधनं पास केल्यानंतर काय होणार? सगळे रेडिएशन्स सेपरेट आउट होणार, राईट. आणि समजा ही एक स्क्रीन आहे, तर या स्क्रीनवर आपल्याला काय मिळतील? ब्राईट लाईन्स मिळतील करस्पॉन्डिंग टू डिफरंट रेडिएशन्स, डिफरंट रेडिएशन फ्रिक्वेन्सीज. ओके. दिस विल बी नथिंग बट द ब्राईट लाईन्स. आता ह्याला काय म्हटलं गेलं? दिस इज नथिंग बट द इमिशन स्पेक्ट्रम. दिस इज द इमिशन स्पेक्ट्रम. आता ह्या ब्राईट लाईन्स वेर करस्पॉन्डिंग टू पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीज. त्या पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीजचा, त्याच पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीचेच लाईन्स आपल्याला का मिळतात, ते एमिशन आपल्याला का मिळतं, याचा अभ्यास बोहरनी केला. आणि त्याच्यानंतर त्यांनी त्याचा हायड्रोजनचा बोहर मॉडेल, म्हणजे हायड्रोजनचा ॲटम एक्सप्लेन करण्यासाठी बोहर ॲटॉमिक मॉडेल हा लिहिला. नाउ लेट अस सी व्हॉट इज दॅट बोहर्स ॲटॉमिक मॉडेल. आता बोहरचा हा जो ॲटॉमिक मॉडेल आहे तो हायड्रोजनसाठी आहेच, पण हायड्रोजन लाईक ॲटमसाठी पण ॲप्लिकेबल आहे. ओके. सो इट इज ॲप्लिकेबल टू हायड्रोजन ॲटम और हायड्रोजन लाईक ॲटम्स. हायड्रोजन लाईक ॲटम्स म्हणजे काय? असे ॲटम्स किंवा आपण त्याला आयन्स म्हटलं पाहिजे, ज्यांच्याकडे फक्त एक इलेक्ट्रॉन आहे. ओके. तर हा ॲटॉमिक मॉडेल हायड्रोजन आणि हायड्रोजन लाईक ॲटमसाठी ॲप्लिकेबल आहे. तर हायड्रोजनसाठी हायड्रोजनकडे नंबर ऑफ प्रोटॉन्स किती असतात? 1 असतो. म्हटल्यावर झेड किती, त्याचा ॲटॉमिक नंबर 1 आहे. आणि हायड्रोजन लाईक ॲटम्स म्हणजे फॉर एक्झाम्पल हेलियम आपण ॲटम घेतला, तर हेलियम ॲटमकडे किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 2 इलेक्ट्रॉन आहे. त्यातला एक इलेक्ट्रॉन आपण काढून घेतला तर तो आयन तयार होईल. सो इट विल ॲक्ट लाईक इट विल बी अ हायड्रोजन लाईक ॲटम. तर हेलियम चा जो झेड असणार आहे तो किती असणार आहे? त्याच्याकडे 2 प्रोटॉन्स असतात, तर झेड विल बी इक्वल टू 2. ओके. त्याच्यानंतर आहे लिथियम. आता लिथियम, आता हेलियम हा काय आहे? यातनं आपण एक इलेक्ट्रॉन काढून घेतलेला आहे टू मेक इट हायड्रोजन लाईक ॲटम. म्हटल्यावर हा सिंगली आयोनाइज्ड झाला. न्यूट्रल हेलियमकडनं एक इलेक्ट्रॉन काढला तर तो पॉझिटिव्ह आयन तयार होईल. ओके. आता लिथियमकडे ऑलरेडी 3 इलेक्ट्रॉन आहे, म्हटलं 3 प्रोटॉन सुद्धा असतील, म्हटलं त्याचा झेड इज इक्वल टू काय? 3 आहे. आता ह्याला हायड्रोजन लाईक ॲटम बनवण्यासाठी ह्याचे 2 इलेक्ट्रॉन आपण काढले पाहिजे 3 पैकी. म्हटलं हा डबली आयोनाइज्ड झाला. त्याच्यानंतर काय
बेरिलियम. ओके, आता बेरिलियम कडे किती असतात? 4 प्रोटॉन असतात, म्हटलं 4 इलेक्ट्रॉन असतील आणि हायड्रोजन लाईक असण्यासाठी त्याचे 3 इलेक्ट्रॉन्स आपण काढले पाहिजे. म्हटलं बेरिलियम विल बी अगेन आयोनाइज्ड, ट्रिपल आयोनाइज्ड. मग त्याचा Z इज इक्वल टू काय असेल? 4 असेल. हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरिलियम अँड सो ऑन. या लोकांसाठी बोहर मॉडेल ऍप्लिकेबल आहे. आता बोहरचा मॉडेल आपण समजून घेऊ. आता बोहरचा मॉडेल जो आहे त्याचे 3 पॉस्ट्युलेट्स आहेत. ओके, द पॉस्ट्युलेट्स ऑफ बोहर्स मॉडेल. बर, आता पॉस्ट्युलेट म्हणजे काय? पॉस्ट्युलेट म्हणजे आधारस्तंभ थेरीचा. ओके, तर ह्या 3 पॉस्ट्युलेट आहेत म्हटल्यावर त्या 3 गोष्टी बोहरनी सत्य मानल्या आणि त्याचा बेस धरून त्याची बाकीची थेरी त्यांनी मांडली. तर ह्या 3 पॉस्ट्युलेट काय आहेत ते आपण बघू. आता पहिला पॉस्ट्युलेट काय आहे की नाउ दिस मॉडेल ॲज आय हॅव सेड इट इज ॲप्लिकेबल टू अन ॲटम हॅव्हिंग सिंगल इलेक्ट्रॉन. तर आपल्याकडे न्यूक्लियस असणार त्या ॲटमचा, त्याच्याकडे किती चार्ज असणार? आता नंबर ऑफ प्रोटॉन्स किती असणार? Z. म्हटलं चार्ज किती असणार? प्लस ZE. का तर प्रत्येक प्रोटॉनकडे चार्ज किती असतो? E असतो. ठीक आहे. सो व्हॉट इज द फर्स्ट पॉस्ट्युलेट? द फर्स्ट पॉस्ट्युलेट इज दॅट द इलेक्ट्रॉन अराउंड द न्यूक्लियस rotates around the nucleus in circular orbit with constant speed. हा पहिला पॉस्ट्युलेट आहे. ओके, तर हा सर्क्युलर मोशन करतो इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉनचा मास आपण m धरू, चार्ज त्याचा किती असणार आहे? -E असणार आहे. आता इट विल रोटेट इन द सर्क्युलर मोशन विथ सम रेडियस. हा त्याचा काय असणार आहे? रेडियस असणार आहे. आणि किती स्पीडनी हा रोटेट करतोय? कॉन्स्टंट स्पीडनी v. So it is nothing but a uniform circular motion. This is the Bohr's first postulate of hydrogen atom or hydrogen-like atom. बर, आता सर्क्युलर मोशन साठी आपल्याला माहिती आहे की कुठलाही पार्टिकल सर्क्युलर मोशन हा कधी करू शकतो? जेव्हा त्याच्याकडे एक फोर्स ऍक्ट होतोय, दॅट इज नथिंग बट द सेंट्रिपेटल फोर्स. तर द सेंट्रिपेटल फोर्स नेसेसरी फॉर द सर्क्युलर मोशन इज प्रोव्हाइडेड बाय whom? It is provided by the force of attraction between the positive charge nucleus and the negative charge electron. म्हटल्यावर इथे एक फोर्स अप्लाय होणार याच्यावरती सेंटरच्या डिरेक्शन मध्ये, and that force is nothing but will act as centripetal force. So जो centripetal force आहे necessary for circular motion F, तो किती असतो? mv² by r. And it is provided by the electrostatic force of attraction. आणि तो फोर्स ऑफ अट्रॅक्शन किती असणार आहे आपल्याला माहिती आहे. इट इज किती असतो? 1/4πε0 Q1 Q2 अपॉन r². इथे Q1 काय आहे? प्लस ZE. Q2 काय आहे? -E. हा, पण मॅग्निट्यूड मध्ये तो ईच आहे. वी आर जस्ट इंटरेस्टेड इन द मॅग्निट्यूड, राईट. मग इथे काय असणार आहे? ZE × E म्हणजे ZE² डिवायडेड बाय r². म्हणजे पहिल्या पॉस्ट्युलेट वरून आपल्याला हे रिलेशन मिळाले. सेंट्रिपेटल फोर्स इज प्रोव्हाइडेड बाय द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. हा झाला पहिला पॉस्ट्युलेट. आता बोरचा सेकंड पॉस्ट्युलेट काय आहे? बोरचा सेकंड पॉस्ट्युलेट आपल्याला हे सांगतो की कुठल्या पर्टिक्युलर डिस्टन्स वरती इलेक्ट्रॉन रोटेट होऊ शकतो. ओके, खरं तर कसं आहे, इलेक्ट्रॉन जो आहे हा चार्ज पार्टिकल आहे आणि कुठलाही चार्ज पार्टिकल समजा ऍक्सिलरेटेड आहे तर इट शुड एमिट इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स अकॉर्डिंग टू क्लासिकल थिअरी. ओके, आणि कुठलाही सर्क्युलर मोशन, भलेही तो युनिफॉर्म सर्क्युलर मोशन का असाना, दॅट इज नथिंग बट ऍक्सिलरेटेड मोशन. का तर त्याच्यावर फोर्स लागतोय ना, म्हटलं त्याच्याकडे सेंट्रिपेटल ऍक्सिलरेशन आहे. इट इज अन ऍक्सिलरेटेड मोशन. म्हटलं सर्क्युलर मोशन सुद्धा ऍक्सिलरेटेड मोशन आहे म्हटल्यावर इलेक्ट्रॉन जेव्हा सर्क्युलर मोशन मध्ये फिरतोय तेव्हा त्यांनी काय एमिट केलं पाहिजे? इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स एमिट केली पाहिजे. आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन जर ते एमिट करतोय म्हटलं त्याची एनर्जी त्यांनी लूज
झाली पाहिजे त्याची एनर्जी, आणि एनर्जी लूज झाली तर इलेक्ट्रॉनची जी डिस्टन्स आहे न्यूक्लियस पासून तो कमी कमी होत गेला पाहिजे, अँड इट शुड इव्हेंच्युअली स्पायरल डाऊन अँड फॉल इनसाइड द न्यूक्लियस. पण बोहरचा सेकंड पॉस्ट्युलेट आपल्याला हे सांगतो की एका ठराविक ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन रोटेट झाला, म्हणजेच एका ठराविक डिस्टन्समध्ये जेव्हा इलेक्ट्रॉन रोटेट झाला न्यूक्लियस भोवती, तर काही कारणांमुळे तो इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स इमिट करणार नाही. ओके, हे त्यांनी पॉस्ट्युलेट मानले, हे त्यांनी सत्य मानले. ह्याचं कारण कदाचित त्याला सुद्धा माहिती नसेल, पण नंतरचे गणित जुळण्यासाठी त्याला हे तसं मानावं लागलं असावं. ओके, काय मानावं लागलं असावं की काही अंतरावरती, काही रेडियसवर जर इलेक्ट्रॉन गोल फिरला न्यूक्लियसच्या भोवती, तर तो इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स इमिट करणार नाही. आता ते पर्टिक्युलर ऑर्बिट्स किंवा ते पर्टिक्युलर अंतर काय असावेत, हा तो सेकंड पॉस्ट्युलेट आपल्याला सांगतो. तर सेकंड पॉस्ट्युलेट काय सांगतो की द अँग्युलर मोमेंटम ऑफ इलेक्ट्रॉन फक्त त्याच पर्टिक्युलर ऑर्बिटमध्ये फिरला पाहिजे ज्याचा अँग्युलर मोमेंटम शुड बी इक्वल टू इंटिग्रल मल्टिपल ऑफ h/2π. मी सांगतो थोडक्यात मला काय म्हणायचंय. इलेक्ट्रॉन फक्त अशाच ऑर्बिटमध्ये रोटेट झाला पाहिजे जेव्हा तो इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स इमिट करणार नाही. तर ती ऑर्बिट कशी आहे की ज्याचा अँग्युलर मोमेंटम should be an integral multiple of h/2π. Integral multiple of h/2π म्हणजे nh/2π. आता n म्हणजे काय? n is nothing but you can see it is ऑर्बिट नंबर. ठीक आहे. h म्हणजे प्लँक्स कॉन्स्टंट, हे ड्युअल नेचर मध्ये आपण बघितलं आहे, अँड 2π इज प्युअर नंबर. ऑलराईट. आता n म्हणजे ऑर्बिट नंबर म्हणजे काय? खरं तर इलेक्ट्रॉन नेहमी ग्राउंड स्टेटमध्ये असणार, म्हणजे फर्स्ट ऑर्बिटमध्ये असणार जेव्हा तो एक्साइटेड नसेल तेव्हा. ओके, त्याच्यानंतर कुठल्या ऑर्बिटमध्ये तो जाऊ शकतो, दॅट इज द हायर ऑर्बिट्स. ठीक आहे, म्हणजे त्याच्यानंतर समजा तो इथं रोटेट होऊ शकतो, तर दॅट वुड बी n इज इक्वल टू 2. हा झाला n इज इक्वल टू 1. त्याच्यानंतर अजून त्याला जास्त एनर्जी मिळाली तर तो अजून वरच्या ऑर्बिटमध्ये, म्हणजे अजून लांबच्या डिस्टन्सवर असेल न्यूक्लियस पासून, दॅट विल बी n इज इक्वल टू 3, n इज इक्वल टू 4 अँड सो ऑन. सो n इज नथिंग बट द ऑर्बिट नंबर. आता अँग्युलर मोमेंटमला असं आपण कसं डिनोट करतो? n ने डिनोट करतो फिजिक्समध्ये. सो l इज इक्वल टू nh/2π. आणि हा सर्क्युलर मोशन आहे. सर्क्युलर मोशनचा अँग्युलर मोमेंटम किती असतो? मास इंटू वेलोसिटी इंटू रेडियस of that particle performing circular motion, that should be equal to nh/2π. तर ज्या अंतरावरती हे कंडिशन सॅटिस्फाय होईल त्या अंतरांवरती इलेक्ट्रॉन न्यूक्लियसच्या भोवती गोल फिरू शकतो. त्या अंतरांवरती इलेक्ट्रॉन गोल फिरला तर तो इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स इमिट करणार नाही. आणि असे अंतर किंवा असे ऑर्बिट्स यांना काय म्हटलं गेलं? these are called as stationary orbits. Stationary orbits. ऑलराईट, इथपर्यंत बरोबर आहे. तर पहिल्या पॉस्ट्युलेट अनुसार आपल्याला एक इक्वेशन मिळाली आहे, दुसऱ्या पॉस्ट्युलेट अनुसार आपल्याला दुसरी इक्वेशन मिळाली आहे. तिसरा पॉस्ट्युलेट काय सांगतो ते आपण बघू. बर, आता परत जेव्हा इलेक्ट्रॉन किंवा ॲटम एक्साइटेड नाही तेव्हा इलेक्ट्रॉन मिनिमम रेडियस जो पण आहे त्याचा तिथे तो गोल फिरत बसणार आहे. त्याला आपण म्हणणार n इज इक्वल टू 1. दॅट विल बी द ग्राउंड स्टेट. पण आपण इलेक्ट्रॉनला समजा एनर्जी दिली, ओके, कुठल्या कारणांमुळे इलेक्ट्रॉनला समजा एनर्जी मिळाली, तर तो इलेक्ट्रॉन ती एनर्जी ॲब्झॉर्ब करेल आणि तो वरच्या ऑर्बिटमध्ये जम्प करेल. वरच्या ऑर्बिटमध्ये म्हणजे न्यूक्लियस पासून लांब जाईल. का तर इलेक्ट्रॉन जसा न्यूक्लियस पासून लांब, जितका लांब असेल न्यूक्लियस पासून तितकी त्याच्याकडे काय असणार आहे? जास्त एनर्जी असणार आहे. म्हटलं तिने जर एनर्जी खाल्ली तर तो इलेक्ट्रॉन फर्स्ट ऑर्बिट पासून नेक्स्ट ऑर्बिटमध्ये जम्प घेईल. ओके, पण कसं आहे, वरच्या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन जास्त वेळ राहणार नाही. तो परत खालच्या ऑर्बिटमध्ये येतो आणि इव्हेंच्युअली तो फर्स्ट ऑर्बिटमध्ये येतो आणि मग फर्स्ट ऑर्बिटमध्ये परत येऊन फिरायला लागतो.
ऑलराईट. बर, आता एनर्जी घेऊन तो वर गेलाय, म्हटलं वरती त्याच्याकडे एनर्जी जास्त आहे. आता जेव्हा तो खाली पडेल म्हटलं त्याची एनर्जी कमी होईल ना, आणि ती कमी झालेली एनर्जी कुठल्या फॉर्ममध्ये दिसेल आपल्याला? फोटॉनच्या फॉर्ममध्ये दिसेल. ओके, आणि किती एनर्जी त्याची कमी झाली तितका एनर्जीचा फोटॉन बाहेर फेकला जाईल, बाहेर एमिट होईल, असं आपण म्हणू. ओके, सो दॅट इज नथिंग बट द थर्ड पॉस्ट्युलेट. जेव्हा इलेक्ट्रॉन हायर ऑर्बिट पासून लोअर ऑर्बिटमध्ये जम्प करेल, म्हणजे हायर ऑर्बिट म्हणजे हॅव्हिंग हायर एनर्जी, त्याला आपण EI म्हणू, इनिशियल एनर्जी, आणि ही फायनल एनर्जी. समजा इलेक्ट्रॉन वरून खाली जम्प घेतोय, म्हणजे तो थर्ड पासून सेकंड असू दे, फिफ्थ पासून थर्ड असू दे, काही कुठलाही वरून खालचा जम्प असू दे, तर इट विल एमिट व्हॉट? इट विल एमिट अ फोटॉन. हा वरून खाली जम्प घेतोय तर इट विल एमिट अ फोटॉन. आता ही जी फोटॉनची एनर्जी आहे, फोटॉनकडे एनर्जी किती असते? आपण बघितलंय मागच्या चॅप्टर मध्ये, h इंटू म्यू, वेअर म्यू इज द करस्पॉन्डिंग फ्रिक्वेन्सी ऑफ दॅट पर्टिक्युलर लाईट. ठीक आहे, तर ही जी एनर्जी आहे फोटॉनची, ती आपल्याला किती असणार आहे? एनर्जी डिफरन्स, म्हणजेच EI मायनस EF विल बी इक्वल टू h म्यू. आता म्यू कॅन बी रिटन ॲज HC अपॉन लॅम्डा, म्हटलं हे येईल HC अपॉन लॅम्डा. तर ही आपल्याला थर्ड इक्वेशन मिळाली करस्पॉन्डिंग टू थर्ड बोहर्स पॉस्ट्युलेट. करेक्ट, इथपर्यंत बरोबर आहे. आता उलटही होऊ शकतं बरं का. उलट म्हणजे, आणि फॉर्म्युला तोच लागेल. म्हणजे समजा एखादा फोटॉन इलेक्ट्रॉन गोल फिरतोय कुठल्या तरी ऑर्बिटमध्ये, आणि एखादा एक्सटर्नल फोटॉन येतोय आणि इलेक्ट्रॉन तो फोटॉन ॲब्झॉर्ब करतोय. तर आता फोटॉनला त्यांनी ॲब्झॉर्ब केलं तर तो इलेक्ट्रॉन आता खालून वर जम्प घेईल. आता किती वर जम्प घेईल इट डिपेंड्स ऑन किती एनर्जेटिक फोटॉन त्याच्याकडे आला आहे. जास्त एनर्जीवाला फोटॉन त्याने ॲब्झॉर्ब केला तर जास्त मोठी जम्प होईल त्याची, कमी एनर्जीवाला ॲब्झॉर्ब झाला तर कमी जम्प होईल त्याच्यावर. ओके, म्हणजे हीच इक्वेशन उलटी पण लागू, उलट्या कंडिशनसाठी पण लागू आहे. ओके, इट इज ऑलवेज हायर एनर्जी मायनस लोअर एनर्जी इज इक्वल टू एनर्जी ऑफ फोटॉन. इट मे बी आयदर एमिटेड और ॲब्झॉर्ब्ड. ऑल राईट, इथपर्यंत ठीक आहे, इथपर्यंत बरोबर आहे. आता बेस्ड ऑन दीज थ्री पॉस्ट्युलेट्स आपण डेरिव्हेशन करू शकतो, जे आपण करणार नाहीये, डायरेक्ट फॉर्म्युला लिहिणार आहे. आपल्याला काय मिळतील बेस्ड ऑन दिस पॉस्ट्युलेट्स? डेरिव्हेशन आपण करत गेलं तर आपल्याला रेडियसेस मिळतील, रेडियसचे फॉर्म्युलाज मिळतील. ओके, रेडियसचे फॉर्म्युलाज मिळतील फॉर फर्स्ट ऑर्बिट, सेकंड ऑर्बिट, थर्ड ऑर्बिट, फोर्थ ऑर्बिट. त्याच्यानंतर आपल्याला वेलोसिटीचा फॉर्म्युला मिळेल, त्याच्यानंतर आपल्याला एनर्जीचा फॉर्म्युला मिळेल. ओके, हे सगळे आपल्याला फॉर्म्युला मिळेल. तर ते आपल्याला आपण डेरिव्हेशन न करता डायरेक्टली फॉर्म्युलाज आपण लिहून घेऊ. दॅट विल बी हेल्पफुल फॉर युअर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स. बरं, आता सम इम्पॉर्टंट फॉर्म्युले. इम्पॉर्टंट फॉर्म्युले. ठीक आहे, परत इथं मी एक डायग्राम काढून ठेवतो. हा न्यूक्लियस आहे, ह्याच्याकडे चार्ज किती आहे? प्लस ZE चार्ज आहे. त्याच्यानंतर इथे मास आहे, इलेक्ट्रॉनचा मास M आहे, चार्ज -E आहे, आणि ह्याचा पर्टिक्युलर काय आहे? रेडियस आहे, आणि इट इज मुव्हिंग विथ सम वेलोसिटी V. राईट. तर आता रेडियस, सगळ्यात पहिला फॉर्म्युला लिहू आपण, रेडियस ऑफ बोर ऑर्बिट. किंवा आपण नुसतं त्याला रेडियस असं म्हणू. राईट. तर हा जो आरचा फॉर्म्युला आहे तो जनरल डिराइव्ह झाल्यानंतरचा फॉर्म्युला जो आहे तो सुद्धा मी लिहून देतो, आणि जो शॉर्टकट फॉर्म्युला आहे तो सुद्धा लिहून देतो. दॅट विल बी हेल्पफुल फॉर सॉल्विंग MCQs. तर हा जो फॉर्म्युला आहे, रेडियस ऑफ द nth ऑर्बिट, दिस कम्स आउट टू बी h² epsilon naught divided by z into pi into m
इंटू ई स्क्वेअर वरती एन स्क्वेअर, एच स्क्वेअर ॲप्सिलॉन नॉट झेड पाय एम ई स्क्वेअर वरती एन स्क्वेअर. ऑलराईट, ओके. नाव आता हा शॉर्टकट फॉर्म्युला बघा काय, इथे काय बदलू शकतं, इथे ऑर्बिट वेगवेगळे असू शकतात आणि नंबर ऑफ प्रोटॉन्स किंवा ॲटॉमिक नंबर ॲटमच्या अनुसार वेगळा असू शकतो. पण या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, प्लँक्स कॉन्स्टंट झालं, परमिटिव्हिटी झालं, ऑफ फ्री स्पेस पाय, मास ऑफ इलेक्ट्रॉन, चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन, या सगळ्या कॉन्स्टंट आहेत. राईट, या सगळ्या कॉन्स्टंट आहेत म्हटलं, ह्या सगळ्यांचं आपण काहीतरी कॅल्क्युलेशन करून ठेवलं आहे, ते मी लिहितो. मग आपल्याला काय उरेल, फक्त इन टर्म्स ऑफ एन स्क्वेअर आणि झेड हे व्हेरिएबल फक्त राहतील. ओके, अँड दॅट फॉर्म्युला दॅट कम्स आउट टू बी इक्वल टू 0.53 एन स्क्वेअर बाय झेड. हे जर आपण असं वापरलं तर आपल्याला आन्सर मीटरमध्ये नाही अँगस्ट्रॉम मध्ये मिळेल. ओके, दिस इज द रेडियस ऑफ nth ऑर्बिट ऑफ इलेक्ट्रॉन इन हायड्रोजन ॲटम और हायड्रोजन लाईक ॲटम. म्हणजे हायड्रोजन ॲटम असेल आणि तुम्हाला सांगितलं की सेकंड ऑर्बिटचा रेडियस सांगा, तर Z1 टाकणार आणि n आपण टाकणार 2. ऑलराईट, हे असं आहे. बरं, आता फॉर हायड्रोजन ॲटम आणि लोएस्ट ऑर्बिट म्हणजे n इज इक्वल टू 1, राईट. फॉर हायड्रोजन ॲटम Z काय असणार आहे, 1 असणार आहे. अँड फॉर इट्स लोवेस्ट ऑर्बिट n किती असणार आहे, 1 असणार आहे. म्हटल्यावर तो रेडियस किती येईल, 0.53 अँगस्ट्रॉम येईल. ओके, आता ह्याला काय म्हटलं गेलं, दिस इज कॉल्ड एज बोहर रेडियस. ओके, व्हॉट इज दिस कॉल्ड एज, दिस इज कॉल्ड एज बोहर रेडियस, 0.53 अँगस्ट्रॉम. राईट, आता ह्याला ए नॉट ने सुद्धा डिनोट करतात. म्हटल्यावर ए नॉट किती झालं, 0.53 अँगस्ट्रॉम झाला. राईट, म्हणजे हा काय लिहू शकतो आपण, ए नॉट एन स्क्वेअर बाय झेड असंही आपण लिहू शकतो. ऑल राईट, इथपर्यंत बरोबर आहे. सो दिस इज नथिंग बट द रेडियस ऑफ द इलेक्ट्रॉन इन डिफरंट ऑर्बिट्स, 0.53 एन स्क्वेअर बाय झेड अँगस्ट्रॉम. त्याच्यानंतर दुसरा फॉर्म्युला आपण बघू. वेलोसिटी ऑफ इलेक्ट्रॉन. आता ऑब्विसली या फॉर्म्युलामध्ये काय आपल्याला दिसते की जो आर आहे, इट इज व्हॉट, इट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू एन स्क्वेअर. समजा एखादा ॲटम आपण विचार केला तर झेडची व्हॅल्यू तो बदलणार नाहीये, पण जसा नंबर ऑफ ऑर्बिट वाढेल तसा रेडियस पण ऑब्विसली वाढतोय. आणि तो कशा फॉर्म मध्ये वाढतोय, आर इज प्रपोर्शनल टू एन स्क्वेअर. ऑलराईट, ठीक आहे. आता पुढचा पण फॉर्म्युला आपल्याला बघायचा आहे, दॅट इज नथिंग बट द वेलोसिटी. आता वेलोसिटीचा जनरल फॉर्म्युला लिहून ठेवतो मी. वेलोसिटी ऑफ इलेक्ट्रॉन इन द nth ऑर्बिट, ओके, दॅट कम्स आउट टू बी इक्वल टू झेड इंटू ई स्क्वेअर अपॉन n 2 epsilon naught h, z e square upon n 2 epsilon naught h. ओके, आता याचा शॉर्टकट फॉर्म्युला सुद्धा आपण लिहून ठेवू. दॅट विल बी इक्वल टू, आता z जसं मी सांगितलं z आणि n हे फक्त व्हेरिएबल असतील आणि बाकीचे सगळे कॉन्स्टंट आहेत. तो इट इज इक्वल टू z अपॉन n इंटू 2.18 इंटू 10⁶ मीटर्स पर सेकंड मध्ये आन्सर येईल जर तुम्ही हे वापरलं तर. ओके, सो दिस इज द वेलोसिटी ऑफ इलेक्ट्रॉन इन द nth ऑर्बिट, z अपॉन n इंटू 2.18 इंटू 10⁶ मीटर पर सेकंड. तर आता आपल्याला इथं काय दिसतंय की वेलोसिटी इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू द ऑर्बिट नंबर. म्हणजे जसं लांबचा ऑर्बिट असेल, जसं डिस्टन्स जास्त असेल न्यूक्लियस पासून, तशी स्पीड काय असेल इलेक्ट्रॉनची कमी असेल. इथपर्यंत बरोबर आहे. ऑल राईट, व्हेरी गुड, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण एनर्जीचा फॉर्म्युला लिहून घेऊ. एनर्जी, आता एनर्जी, इलेक्ट्रॉनकडे कुठली एनर्जी असणार आहे,
इट विल बी ॲडिशन ऑफ कायनेटिक एनर्जी बिकॉज ऑफ इट्स वेलॉसिटी आणि पोटेन्शियल एनर्जी बिकॉज इट इज इन एन इलेक्ट्रिक फील्ड ओके ऑफ द न्यूक्लियस. त्यामुळे त्याच्याकडे दोघांचं ॲडिशन केलं कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी तर आपल्याला एक एनर्जी मिळेल दॅट विल बी कॉल्ड एज टोटल एनर्जी. म्हणजे एनर्जीमध्ये आपण टोटल एनर्जी किती असेल इलेक्ट्रॉनची हा सुद्धा फॉर्म्युला आपण लिहून घेऊ. दॅट विल बी EN म्हणजे परत एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन इन द nth ऑर्बिट. VN म्हणजे वेलोसिटी ऑफ इलेक्ट्रॉन इन द nth ऑर्बिट. ठीक आहे, हा जनरल फॉर्म्युला पण मी लिहून ठेवतो. इट विल बी -Z² me⁴ अपॉन 8 ε0² h², 8 ε0² h² आणि 1/n² म्हणजे n² परत डिनॉमिनेटर मध्ये आहे. Z² me⁴ अपॉन 8 ε0² h² 1/n². ओके, हा आहे फॉर्म्युला. त्याचा शॉर्टकट फॉर्म्युला सुद्धा मी लिहून ठेवतो. आता इथे बघा निगेटिव्ह मध्ये आहे टोटल एनर्जी. आता एनर्जी टोटल निगेटिव्ह म्हणजे का आहे? बिकॉज इट सजेस्ट दॅट द इलेक्ट्रॉन इज बाउंड टू द न्यूक्लियस. इलेक्ट्रॉन इज बाउंड टू द न्यूक्लियस. ओके, त्याची पोटेन्शियल एनर्जी निगेटिव्ह असणार आहे. कायनेटिक एनर्जी जरी कधी निगेटिव्ह नसती, नेहमी पॉझिटिव्ह असती, पण कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी स्वतः निगेटिव्ह मध्ये आहे आणि दोघांचं ॲडिशन केल्यानंतर सुद्धा आपल्याला जे आन्सर मिळतं ते निगेटिव्हच राहतं. ओके, अँड हेन्स इट इज निगेटिव्ह. आता ह्याचा जो शॉर्टकट फॉर्म्युला आहे म्हणजे डायरेक्ट फॉर्म्युला आपण जर लिहायचा असेल तर इट कम्स आउट टू बी इक्वल टू -13.6 Z² अपॉन n². आता हे असं जर वापरलं आपल्याला तर आपल्याला कशात मिळेल आन्सर? जूलमध्ये नाही मिळणार. ही व्हॅल्यू आपण जर वापरली अशी तर आपल्याला आन्सर इलेक्ट्रॉन व्होल्टमध्ये मिळेल. खरं तर ह्या सगळ्या व्हॅल्यूज पुट केल्यानंतर आपल्याला आन्सर जूलमध्ये मिळेल, पण ते कन्वर्ट करून आपण इलेक्ट्रॉन व्होल्टमध्ये आणण्यासाठी असं उत्तर आलेलं आहे. ओके, -13.6 Z² अपॉन n² इलेक्ट्रॉन व्होल्ट. राईट. आता ह्याच्यात आपण बाकीच्या एनर्जीज पण लिहू. आता टोटल एनर्जी इज व्हॉट? ॲडिशन ऑफ कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. K म्हणजे कायनेटिक एनर्जी आणि U म्हणजे पोटेन्शियल एनर्जी. आता एकदा तुम्हाला टोटल एनर्जी आली तर कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी पण लगेच येईल. आता कायनेटिक एनर्जी कम्स आउट टू बी इक्वल टू मॉड्युलस ऑफ टोटल एनर्जी. हे लक्षात ठेवा. मॉड्युलस ऑफ टोटल एनर्जी म्हणजे काय? नंबर तोच, फक्त मायनसच्या ऐवजी प्लस साईन टाका. म्हणजे समजा तुमची हायड्रोजनची फर्स्ट ऑर्बिट मधली एनर्जी किती असेल? n=1 टाकायचं. हायड्रोजन म्हटलं Z=1 म्हटलं इट विल बी -13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट. तर त्याची कायनेटिक एनर्जी किती? +13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट. राईट. म्हणजे मॉड्युलस ऑफ E विल बी नथिंग बट द कायनेटिक एनर्जी. आणि पोटेन्शियल एनर्जी विल बी इक्वल टू 2 टाइम्स E. हा, म्हणजे पोटेन्शियल एनर्जी सुद्धा निगेटिव्हच राहणार आहे. जी पण टोटल एनर्जी त्याला फक्त 2 टाइम्स मल्टिप्लाय करा, आपल्याला पोटेन्शियल एनर्जी मिळेल. मग हे झाले फॉर्म्युलाज एनर्जीचे. ओके, सो वी सॉ फॉर्म्युला अबाउट रेडियस, वेलॉसिटी, एनर्जी. बरं, आता एमिटेड फोटॉन ह्याचा वेवलेंथ किती असेल त्याचा पण फॉर्म्युला आपण लिहून ठेवू ना. व्हेरी गुड. तर हा झाला तिसरा एनर्जीचा. चौथा लॅम्डा ऑफ एमिटेड फोटॉन. आता एमिटेड असेल का ॲब्झॉर्ब्ड असेल फॉर्म्युला तोच राहील, हे तुम्हाला माहिती आहे. एमिटेड असेल, एमिट कधी होईल जेव्हा इलेक्ट्रॉन वरून खाली जम्प देईल हायर ऑर्बिट पासून लोअर ऑर्बिट मध्ये, आणि ॲब्झॉर्ब कधी होईल जेव्हा इलेक्ट्रॉन खालून वर जम्प घेईल. राईट. तर आपण काय फॉर्म्युला लिहिलेला बघा थर्ड पोस्टुलेट अनुसार, EI - EF म्हणजे चेंज इन द एनर्जीज ऑफ द इलेक्ट्रॉन फ्रॉम हायर टू लोअर ऑर्बिट इज इक्वल टू hc अपॉन लॅम्डा. बरोबर. म्हणजेच लॅम्डा इज इक्वल टू काय लिहिणार आपण? hc अपॉन EI - EF म्हणजे आपण काय लिहिणार? डेल्टा E लिहिणार. ठीक आहे. हे SI युनिट्स मध्ये आपण टाकलं तर आपल्याला आन्सर मीटर मध्ये मिळणार आहे, पण आपण कॅल्क्युलेशन करून ठेवलं आहे मागच्या ड्युएल नेचर मध्ये सुद्धा. SCच्या ठिकाणी आपण काय टाकणार आहे? व्हॅल्यू 12400 अपॉन जर चेंज इन एनर्जी ही आपण इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये घेतली तर आपल्याला ह्याचं आन्सर कशात मिळेल? लॅम्डाचा आन्सर
अँगस्ट्रॉम मध्ये मिळेल. अँगस्ट्रॉम म्हणजे इंटू 10⁻⁻10 मीटर. ओके, सो दिस इज वन ऑफ द वे टू यू कॅन गेट द wavelength of the emitted photon or wavelength of the absorbed photon. Alright, बर आणखी एक फॉर्म्युला आहे टू गेट वेवलेंथ ऑफ द एमिटेड फोटॉन. आता इलेक्ट्रॉन जम्प करतोय, हा इथून इथे जम्प करतोय समजा, परत इथून इथे, तर ह्याची एनर्जी किती आहे? इनिशियल एनर्जी ई आय, ऑर्बिट आपण त्याला म्हणू एन आय, इनिशियल ऑर्बिट, टू फायनल ऑर्बिट एन एफ. ओके, एन आय म्हणजे इनिशियल ऑर्बिट, एन एफ म्हणजे फायनल ऑर्बिट. तर हाच लॅम्बडा अजून एका फॉर्म्युलाने आपल्याला मिळू शकतो. तो फॉर्म्युला काय आहे? 1/λ इज इक्वल टू झेड स्क्वेअर इंटू आर इन ब्रॅकेट 1/nf स्क्वेअर मायनस 1/ni स्क्वेअर मायनस 1/ni स्क्वेअर. ओके, ह्या फॉर्म्युलाने सुद्धा आपल्याला लॅम्बडाची व्हॅल्यू मिळेल. आता झेड काय? झेड हा ॲटॉमिक नंबर आहे किंवा नंबर ऑफ प्रोटॉन्स, हे आपण आधीच बघितले. एन एफ आणि एन आयचा पण अर्थ तुम्हाला कळलाय. आता जो आर आहे दॅट इज इट हॅज व्हॅल्यू, इट इज अ कॉन्स्टंट, इट हॅज व्हॅल्यू 1.097 इंटू 10⁻7 पर मीटर. 1.097 इंटू 10⁻7 per meter. Now this constant is called as Rydberg's constant. Rydberg's constant. ऑलराईट, मग हे फॉर्म्युला झाले आपल्याला एमिटेड फोटॉनचा. ओके, रेडियसचा फॉर्म्युला झाला, वेलोसिटीचा फॉर्म्युला झाला, टोटल एनर्जीचा फॉर्म्युला झाला. त्याच्यात पण कायनेटिक एनर्जी पण काढता येईल तुम्हाला. आता टोटल एनर्जी काढल्यावर पोटेन्शियल एनर्जी पण काढता येईल आणि एमिटेड फोटॉनची वेवलेंथ किंवा ॲब्झॉर्ब फोटॉनची वेवलेंथ किती असेल हे सुद्धा काढता येईल जर तुम्हाला चेंज इन एनर्जी माहिती असेल, ई आय, ई एफ, किंवा तुम्हाला कुठून कुठल्या ऑर्बिटमध्ये पडला इलेक्ट्रॉन हे माहिती असेल. हां, म्हणजे इट कॅन बी 5th ऑर्बिट टू 2nd ऑर्बिट, म्हणजे एन आय विल बी 5, एन एफ विल बी 5th ऑर्बिट टू 2nd ऑर्बिट, एन एफ विल बी 2nd, लाईक दॅट. अशी आपण व्हॅल्यूज पुट करणार आहे. आणि आणखी एक फॉर्म्युला आपण काय लिहू शकतो? 5th की आपल्याला हे माहिती, त्या फॉर्म्युला आपण मगाशी लिहिलं होता की अँग्युलर मोमेंटम म्हणजेच काय? एल वॉज व्हॉट? NH/2π, म्हणजेच m इंटू बी इंटू आर इज इक्वल टू NH/2π. आता हा जो रिझल्ट आहे ना अँग्युलर मोमेंटमचा, बघा, इट इज इंडिपेंडेंट ऑफ झेड. झेडवर डिपेंडेंट नाही. आता झेड हा ह्याच्यावर उल्लेख येत नाहीये, झेड लेटरचा, ॲटॉमिक नंबरचा. ओके, मग असे आपण काही फॉर्म्युलाज लिहून ठेवलेत. आणखी एक फॉर्म्युला काय लिहू शकतो फर्स्ट पॉस्टुलेटचा की mv²/r, सेंट्रिपेटल फोर्स वॉज व्हॉट? 1/4πε0 q1 q2 म्हणजे z इंटू E²/r². मग हे काही ठराविक फॉर्म्युला आहेत जे तुम्ही पाठ केले. बघा, 7 फॉर्म्युला आहेत जे तुम्ही पाठ केले तर तुम्हाला कुठलाही MCQ सॉल्व्ह होईल एकदा तुमची थेरॉटिकल कन्सेप्ट पण क्लिअर असतील तर. ऑलराईट, बरं, आता आपण डायग्राम काढू ऑफ एनर्जी, डिफरंट एनर्जीज ऑफ इलेक्ट्रॉन्स अँड देअर ट्रान्झिशन्स. ऑलराईट, डिफरंट एनर्जीज ऑफ इलेक्ट्रॉन्स अँड देअर ट्रान्झिशन्स. of hydrogen atom. बर, आता हायड्रोजन ॲटमसाठी झेड ची व्हॅल्यू किती आहे? 1 आहे. आता एनर्जीचा फॉर्म्युला काय आला आपला? -13.6 Z² अपॉन N². आता हायड्रोजनसाठी Z1 आहे
म्हटल्यावर एनर्जीचा फॉर्म्युला काय येणार कुठल्याही ऑर्बिटचा -13.6 अपॉन n स्क्वेअर. बरोबर. आता आपण काही फॉर्म्युलाज लिहून ठेवू. दिस इज फॉर n इज इक्वल टू 1. आता फॉर n इज इक्वल टू 1, n इज इक्वल टू 1 म्हणजे कुठला स्टेट, ह्याला म्हणतो आपण ग्राउंड स्टेट. बरं का, ग्राउंड स्टेट. इथे इलेक्ट्रॉन कधी असेल जेव्हा तो एक्साइटेड नसेल. नॅचरली तो इथेच असणार आहे कायमचा. एक्साइट झाल्यावरच तो खालचा वर जंप घेईल, नाहीतर तो तिथेच राहील. n इज इक्वल टू 1 फर्स्ट ऑर्बिट मध्येच राहील. आता n इज इक्वल टू 1 जर टाकलं तर आपल्याला ग्राउंड स्टेटची एनर्जी किती मिळते E1 ही. ऑफकोर्स दिस एनर्जी इज इन व्हॉट इलेक्ट्रॉन व्होल्ट. -13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट इतकी एनर्जी आपल्याला मिळते. राईट. त्याच्यानंतर आपण समजा पुढच्या ऑर्बिटचा विचार केला. फॉर n इज इक्वल टू 2, n इज इक्वल टू 2 म्हणजे सेकंड ऑर्बिट, वरचा ऑर्बिट किंवा लांबचा ऑर्बिट आपण असं म्हणू. आता n इज इक्वल टू 2 म्हणजे हा ऑर्बिटवर जम्प कधी असेल इलेक्ट्रॉनचा जेव्हा तो एक्साइट झाला असेल. म्हणून ह्याला काय म्हणतात, ह्याला फर्स्ट एक्साइटेड स्टेट म्हणतात. दिस इज कॉल्ड ॲज फर्स्ट एक्साइटेड स्टेट. ओके. म्हणजे परीक्षेत जर त्यांनी सांगितलं की इट इज फर्स्ट एक्साइटेड स्टेट म्हटलं n इज इक्वल टू 1 नाही, n इज इक्वल टू 2 असेल. आता फॉर n इज इक्वल टू 2 फर्स्ट एक्साइटेड स्टेट E2 किती असणार आहे -13.6 अपॉन n स्क्वेअर म्हणजे 2 चा स्क्वेअर म्हणजे काय झालं 4 झालं. ओके ठीक आहे. म्हटल्यावर हे किती येईल -3.4 इलेक्ट्रॉन व्होल्ट इतकं येईल. त्याच्यानंतर E3 म्हणजे काय फॉर n इज इक्वल टू 3. आता n इज इक्वल टू 3 म्हणजे कुठला स्टेट झाला सेकंड एक्साइटेड स्टेट. दिस विल बी कॉल्ड एज द सेकंड एक्साइटेड स्टेट. इथे कन्फ्युजन होऊन देऊ नका परीक्षेमध्ये सुद्धा. तर E3 काय असणार आहे आता -13.6 अपॉन 3 चा स्क्वेअर म्हणजे 9. ओके 3 चा स्क्वेअर म्हणजे 9 म्हणजे हे काही -1.51 इलेक्ट्रॉन व्होल्ट -1.51 इलेक्ट्रॉन व्होल्ट हे असं येईल अँड सो ऑन ना. आता फॉर n इज इक्वल टू 4 तर इट विल बी थर्ड एक्साइटेड स्टेट म्हणजे E4 काय बरं होईल -13.6 अपॉन 4 चा स्क्वेअर. n चा स्क्वेअर म्हणजे 4 चा स्क्वेअर म्हणजे काय झालंय 16 झालं. दिस कम्स आउट टू बी इक्वल टू -0.85 इलेक्ट्रॉन व्होल्ट. ओके अँड सो ऑन. पुढचे पण तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. आता n इज इक्वल टू 4 म्हणजे जसं मी म्हटलं इट विल बी थर्ड एक्साइटेड स्टेट. ऑलराईट. बरं आता पुढं हायड्रोजनचा डायग्राम एनर्जी लेवलचा डायग्राम काढायच्या आधी एक कन्सेप्ट आहे ती पण मी तुम्हाला एक्सप्लेन करून ठेवतो. गरज पडू शकते त्याची न्यूमेरिकलसाठी. अँड दॅट इज नथिंग बट आयोनायझेशन एनर्जी. आयोनायझेशन एनर्जी ऑफ हायड्रोजन ॲटम. आयोनायझेशन एनर्जी ऑफ हायड्रोजन ॲटम. ऑलराईट. आता हायड्रोजन ॲटमच्या ग्राउंड स्टेटमध्ये जेव्हा इलेक्ट्रॉन असेल n इज इक्वल टू 1 आहे आणि हायड्रोजन ॲटम म्हटल्यावर इथे z इज इक्वल टू 1 आहे. तर ह्याची टोटल एनर्जी किती बरं आहे -13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट हे आपण बघितलं. ओके एवढी एनर्जी आहे ह्याची. जसं जसं हा इलेक्ट्रॉन एक्साइट होईल किंवा जसा इलेक्ट्रॉन न्यूक्लियस पासून लांब असेल तशी त्याची काय कमी होत जाणार आहे. आपण फॉर्म्युलाज बघितलं वेलोसिटी कमी होत जाणार आहे. बिकॉज इट इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू n द ऑर्बिट नंबर. वेलोसिटी कमी होत जाणार आहे आणि काय वाढत जाणार आहे त्याची पोटेन्शियल एनर्जी वाढत जाणार आहे. राईट. इट इज लाईक ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. का वाढत जाणार आहे का तर इलेक्ट्रॉन आणि न्यूक्लियस एकमेकांना अट्रॅक्ट करतात ना. मग अशा स्टेटमध्ये समजा दोन गोष्टी लांब चालल्या आहेत तर त्यांची पोटेन्शियल एनर्जी वाढत जाते. पोटेन्शियल एनर्जी वाढत जाणार आहे आणि कायनेटिक एनर्जी काय होत जाणार आहे कमी होत जाणार आहे. राईट. बिकॉज वेलोसिटी कमी होत जाणार आहे. पण कायनेटिक एनर्जी कमी झाली आणि पोटेन्शियल एनर्जी वाढली तरी आपण ॲडिशन केलं तर टोटल एनर्जी वाढत जाते. ओके का आता इलेक्ट्रॉन आपण बघितलं की इलेक्ट्रॉन एक्साइट झाल्यावरच वर जातो. एनर्जी खाऊनच वर जातो. म्हटलं जसं आपण लांब जाऊ किंवा वरच्या ऑर्बिटमध्ये जाऊ तशी एनर्जी वाढत जाणार आहे. ऑलराईट.
एनर्जी वाढत जाणार आहे म्हटल्यावर हा जो नंबर आहे हा नंबर कमी होत जाईल. का? हा मायनस आहे ना, बरोबर. एनर्जी वाढत जाणार आहे म्हटलं मायनसचा हा जो नंबर आहे तो कमी होत जाईल. आणि कमी होत होत आता ॲट इन्फिनिटी वेलोसिटी किती झाली असेल? 0 झाली असेल. का तर वेलोसिटी कमी कमी होत चालली आहे, तर तुम्ही मॅथ्स गणितात टाका. ॲट इन्फिनिटी वेलोसिटी 0 झाली असेल. आणि बाय डेफिनेशन आपण पोटेन्शियल एनर्जी ॲट इन्फायनाइट डिस्टन्स किती म्हणतो? 0 म्हणतो. ओके, म्हटल्यावर इथे कायनेटिक एनर्जी पण 0 आहे. म्हटलं टोटल एनर्जी दॅट इज ऍडिशन ऑफ पोटेन्शियल प्लस कायनेटिक एनर्जी ही पण काय आहे? 0 आहे. आता जेव्हा इलेक्ट्रॉन इन्फायनाइट डिस्टन्सवर आहे, आपण आता कसला विचार करतोय? फक्त एकच इलेक्ट्रॉन, एकच ॲटम आहे युनिव्हर्समध्ये, हा असा विचार करतोय. आणि त्या ॲटमचा इलेक्ट्रॉन आहे तो समजा इन्फायनाइट डिस्टन्सवरती गेला काही कारणांमुळे, तर त्याची स्पीड 0 झालेली असेल, म्हणून कायनेटिक एनर्जी पण 0 असेल आणि पोटेन्शियल एनर्जी पण 0 आहे. म्हटलं टोटल एनर्जी पण 0 आहे. आता इथे इन्फायनाइट डिस्टन्सवर जेव्हा इलेक्ट्रॉन आहे तेव्हा आपण काय म्हणणार आहे की द इलेक्ट्रॉन्स फ्री फ्रॉम द न्यूक्लियस, इट इज नो लॉंगर बाउंडेड टू द न्यूक्लियस. कळलं? तर आता इलेक्ट्रॉनला फ्री करण्यासाठी त्याच्याकडे एनर्जी किती पाहिजे? 0 पाहिजे, तरच तो इलेक्ट्रॉन इन्फिनिटीवर असणार आहे. म्हणून ग्राउंड स्टेटमध्ये इलेक्ट्रॉनला समजा, ग्राउंड स्टेटच्या इलेक्ट्रॉनला मला समजा अशी एनर्जी द्यायची आहे जेणेकरून इलेक्ट्रॉन असं जा डायरेक्ट इन्फिनिटीवर जाईल आणि इन्फिनिटीवर जाऊन थांबेल. तर मला त्याला एनर्जी किती द्यावी लागेल? एवढी. त्याला इव्हेंच्युअली एनर्जी 0 व्हायची जर असेल तर मला ह्याला एनर्जी किती द्यावी लागेल? प्लस 13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट द्यावी लागेल ना. आता प्लस 13.6 आणि मायनस 13.6 हे मिळून काय होईल? टोटल एनर्जी 0 होईल. म्हटल्यावर मी ह्याला जर समजा प्लस 13.6 एनर्जी दिली इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढी, देन द इलेक्ट्रॉन विल गो टू इन्फिनिटी अँड स्टॉप ॲट इन्फिनिटी, असं आहे. सो दिस एनर्जी इज कॉल्ड ॲज बाइंडिंग एनर्जी और आयोनायझेशन एनर्जी. यालाच काय म्हणतात? आयोनायझेशन एनर्जी, और इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज बाइंडिंग एनर्जी ऑफ हायड्रोजन ॲटम. आता कुठल्या वेगळ्या हायड्रोजन लाईक ॲटमची समजा इकडे एनर्जी वेगळी असेल, समजा फॉर एक्झाम्पल लेटस से -10 इलेक्ट्रॉन व्होल्ट असली असते ग्राउंड स्टेटची, तर त्याची आयोनायझेशन एनर्जी काय होईल? +10 इलेक्ट्रॉन व्होल्ट होईल. ठीक आहे. म्हटल्यावर एवढी एनर्जी दिली तर इलेक्ट्रॉन विल बी फ्री फ्रॉम द न्यूक्लियस अँड द ॲटम विल बी आयोनाइज्ड. आता तुम्ही विचार करताल की ह्याच्यापेक्षा समजा मी जास्त एनर्जी दिली तर काय होईल? त्याची एनर्जी 0 नाही होणार, त्याची एनर्जी पॉझिटिव्ह होईल. मग ओके, एनर्जी पॉझिटिव्ह झाली म्हटलं इन्फिनिटीवर जाऊन तो थांबणार नाही. तो इन्फिनिटीवर जाऊन पण त्याच्याकडे काहीतरी वेलोसिटी शिल्लक राहिलेली असेल, त्या वेलोसिटीने तो पुढे जात राहील. ऑल राईट. ओके, सो दिस इज द थिंग दॅट आय वॉन्टेड टू टेल यू. प्लस 13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट इज द बाइंडिंग एनर्जी ऑफ हायड्रोजन ॲटम और आयोनायझेशन एनर्जी. ऑल राईट, व्हेरी गुड. आता आपण काय करू? एनर्जी लेवल्स काढू हायड्रोजन ॲटमचे. ओके, and transitions, energy levels and transitions of हायड्रोजन ॲटमचे. बरं का, हे सगळं आपण डायग्राम काढणार आहे तो हायड्रोजन ॲटमसाठी काढणार आहे. म्हटलं Z इज इक्वल टू 1. व्हेरी गुड. तर मी एनर्जीचा ग्राफ काढणार आहे आता थोडक्यात. म्हणजे सगळ्यात खालची जी लाईन असणार आहे दॅट विल करस्पॉन्डिंग टू द लोएस्ट एनर्जी. लोएस्ट एनर्जी म्हणजे ग्राउंड स्टेट, म्हणजे n इज इक्वल टू 1. ऑलराईट. बरं, काही लाईन्स मी ड्रॉ करून ठेवतो त्याच्यासाठी. मग ठीक आहे. सो दिस इज ग्राउंड स्टेट. आता n इज इक्वल टू 2 म्हणजे फर्स्ट एक्साइटेड स्टेट. हा काही अंतरावरती असेल, त्याची एनर्जी जास्त असेल. हा झाला n इज इक्वल टू 2. ओके. आता जर तुम्ही एनर्जीची व्हॅल्यूज आपण लिहिल्या होत्या ना, E1 E2 E3 E4 ह्याची, त्याच्या जर व्हॅल्यूजचा तुम्ही विचार केला तर तुम्हाला हे लक्षात येईल
की फर्स्ट एनर्जी आणि सेकंड एनर्जी मध्ये जेवढा एनर्जी गॅप आहे त्याच्यापेक्षा कमी गॅप सेकंड आणि थर्ड एनर्जी मध्ये आहे. ओके, त्याच्यापेक्षा कमी गॅप आहे सेकंड आणि थर्ड एनर्जी मध्ये. ऑलराईट. हा, म्हटलं पुढचा एनर्जीचा जो लेवल आहे तो मला ह्या गॅपपेक्षा कमी दाखवायचा आहे. ठीक आहे, मग ह्या गॅपपेक्षा मी कमी दाखवला. ठीक आहे, व्हेरी गुड. त्याच्यापेक्षा एनर्जीचं त्याच्या पुढचा एनर्जीचा लेवल ह्या दोघांच्या गॅपपेक्षा पण कमी गॅपवर असेल. इफ यू लुक केअरफुली ॲट द व्हॅल्यूज. ठीक आहे, त्याच्या पुढचा एनर्जी गॅप ह्याच्यापेक्षा पण कमी असेल. त्याचा पुढचा ह्याच्यापेक्षा पण कमी असेल. बरं, म्हटल्यावर जसे वर जाऊ आपण तसे एनर्जीज लेवल्स काय होत जाईल, गॅप्स कमी कमी होत जाईल. म्हटल्यावर आता मी डायरेक्टली लास्ट एनर्जी लेवल दाखवतो काही लाईन्स ड्रॉ करून. लास्ट एनर्जी लेवल म्हणजेच इट विल बी एनर्जी करस्पॉन्डिंग टू व्हॉट, इट विल बी एनर्जी करस्पॉन्डिंग टू n इज इक्वल टू इन्फिनिटी. ठीक आहे, म्हटल्यावर इथे मी कुठली एनर्जी लेवल मला दाखवायची आहे, n इज इक्वल टू 1. n इज इक्वल टू 1 म्हणजे कुठला स्टेट आहे आपला, ग्राउंड स्टेट आहे. ओके, दिस इज नथिंग बट ग्राउंड स्टेट. ठीक आहे, n इज इक्वल टू 2. n इज इक्वल टू 2 म्हणजे कुठला स्टेट आहे आपला, इट इज फर्स्ट एक्साइटेड स्टेट. इट इज नथिंग बट फर्स्ट एक्साइटेड स्टेट. त्याच्यानंतर काय आहे, n इज इक्वल टू 3 म्हणजे सेकंड एक्साइटेड स्टेट. सेकंड एक्साइटेड स्टेट आहे. त्याच्यानंतर n इज इक्वल टू 4 आहे, हा थर्ड एक्साइटेड स्टेट असेल. n इज इक्वल टू 5 आहे, त्याच्यानंतर n इज इक्वल टू 6 आहे. असं करता करता वरचं काय लिहायचं मला, n इज इक्वल टू इन्फिनिटी. ऑलराईट, आता इकडं ह्या ठिकाणी काय लिहू, त्याच्या एनर्जीज, त्यांच्या करस्पॉन्डिंग एनर्जीज लिहू. आपण काढली होती एनर्जीज, ही किती होती, -13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट होती. त्याच्यानंतर होती मायनस डिवायडेड बाय 4 होतं ना, 3.4 इलेक्ट्रॉन व्होल्ट. त्याच्यानंतर -1.51 इलेक्ट्रॉन व्होल्ट. त्याच्यानंतर -0.85 इलेक्ट्रॉन व्होल्ट. असं करता करता सगळ्यात वरची एनर्जी किती आहे, करस्पॉन्डिंग टू n इज इक्वल टू इन्फिनिटी, म्हणजे वेन वी आर ॲट इन्फायनाइट डिस्टन्स अवे, दॅट इज 0 इलेक्ट्रॉन व्होल्ट. 0.85, 0.1.51, 3.4, 13.6. ऑल राईट. ओके, आता n इज इक्वल टू 5 ची करस्पॉन्डिंग एनर्जी सुद्धा मी लिहून ठेवतो, 0.54 येईल ही इलेक्ट्रॉन व्होल्ट. ऑलराईट, इथपर्यंत ठीक आहे. हा डायग्राम इथपर्यंत तुम्हाला समजले. आता मी एवढ्या लाईन्स मोठ्या मोठ्या का काढल्या, का आता मला ट्रान्झिशन्स दाखवायच्या आहेत. बरं का, ट्रान्झिशन्स मला दाखवायच्या आहेत. आता इथे महत्त्वाची गोष्ट इथे काही आपल्याला डिस्कस करायची आहे. ती काय डिस्कस करायची आहे ती बघा. इलेक्ट्रॉन नेहमी ग्राउंड स्टेटमध्ये असणार आहे, अनलेस इट इज एक्साइटेड, वेन दॅट मीन्स n इज इक्वल टू 1. जेव्हा तो एक्साइट होईल तेव्हा किती एनर्जीने तो एक्साइट झालाय त्याच्यानुसार तो डिपेंड करेल की इलेक्ट्रॉन सेकंड ऑर्बिटमध्ये गेलाय का, थर्ड गेलाय का, फोर्थ गेलाय का, फिफ्थ गेलाय का, इन्फायनाइटमध्ये गेलाय. ओके, आणि जेव्हा तो वरच्या ऑर्बिटमध्ये असेल, आयदर सेकंड, थर्ड, फोर्थ ऑर एनी ऑर्बिट, तर तो वरच्या ऑर्बिटमध्ये जास्त वेळ राहणार नाही. तो जम्प घेत घेत फर्स्ट ऑर्बिटमध्ये येईल. आता तो जम्प घेत घेत फर्स्ट ऑर्बिटमध्ये येईल. आता किती जम्प घेईल ते आपण सांगू शकत नाही. ओके, म्हणजे डायरेक्टली एक जम्प मध्ये पण तो ग्राउंड स्टेटमध्ये येऊ शकतो, किंवा टप्प्याटप्प्याने सुद्धा तो ग्राउंड स्टेटमध्ये येऊ शकतो. राईट, लिटरली इलेक्ट्रॉन असा जम्प करत नाही. तो इथून गायब होतो आणि इथे प्रकट होतो, असं असतं ते. पण समजण्यासाठी आपण डायग्राम काढण्यासाठी काय करू, आपण तो जम्प असा दाखवू. ऑलराईट,
ओके. आणि प्रत्येक जम्प नंतर काय एमिट होणार आहे? एक फोटॉन एमिट होणार आहे, राईट. तर जितके जम्प होतील तितके फोटॉन बाहेर पडतील. हां, आणि किती एनर्जी असेल त्या फोटॉनची हे आपण डिस्कस केलेलं आहे आधी ऑलरेडी. तर आता आपण ते फोटॉन्स बघू किंवा ते रेडिएशन्स बघू दॅट विल करस्पॉन्ड टू एनी जम्प फ्रॉम हायर ऑर्बिट टू डायरेक्टली फर्स्ट ऑर्बिट, म्हणजे n इज इक्वल टू 1. ओके, बरं, ते आपण ट्रान्झिशन्स दाखवू. आता लेटेस्ट से जम्प झालाय सेकंड पासून फर्स्ट मध्ये, किंवा थर्ड पासून फर्स्ट मध्ये, किंवा फोर्थ पासून फर्स्ट मध्ये, किंवा फिफ्थ पासून फर्स्ट मध्ये. असं करता करता आपण काय म्हणू शकतो की कुठलाही वरचा जम्प झालाय, समजा इव्हन इन्फिनिटी पासून डायरेक्टली फर्स्ट वरती असा जर जम्प असेल इलेक्ट्रॉनचा, हां, तो त्याच्यातनं जे पण फोटॉन्स बाहेर येतील त्या करस्पॉन्डिंग दोज रेडिएशन्स विल कम अंडर अ सिरीज कॉल्ड एज लायमन सिरीज. लायमन सिरीज. आता हे जे फोटॉन्स आहेत यांची जी फ्रिक्वेन्सी आहे दॅट विल करस्पॉन्ड टू अल्ट्राव्हायोलेट रिजन ऑफ द स्पेक्ट्रम. अल्ट्राव्हायोलेट, UV लिहितो मी, अल्ट्राव्हायोलेट. वेगवेगळे रिजन्स असतात ना स्पेक्ट्रमचे. ओके, त्यातला फक्त व्हिजिबल स्पेक्ट्रम आपल्याला दिसतो, हॅव्हिंग फ्रिक्वेन्सी करस्पॉन्डिंग टू व्हायोलेट टू रेड ना, विबग्योर, बरोबर. व्हायोलेटपेक्षा कमी वेव्हलेंथ आपल्याला दिसत नाहीत आणि रेडपेक्षा जास्त वेव्हलेंथ सुद्धा आपल्याला दिसत नाहीत. फक्त तेच पर्टिक्युलर वेव्हलेंथ आपल्याला दिसत, म्हणून दॅट कम्स अंडर व्हिजिबल स्पेक्ट्रम. व्हायोलेटपेक्षा कमी वेव्हलेंथ जे आहेत दॅट विल बी अल्ट्रा व्हायोलेट, आणि रेडपेक्षा जास्त वेव्हलेंथ जे आहेत दॅट विल बी इन्फ्रारेड. हे झालं लायमन सिरीज. आता पुढच्या सिरीज काढायच्या आधी एक डिस्कशन मी करतो जे पुढच्या सिरीजसाठी पण ऍप्लिकेबल आहेच. बरं, आता काय डिस्कशन आहे? जर तुम्हाला विचारलं गेलं आता लॅम्डा आपल्याला काढता येईल ना फोटॉनचा, बरोबर. आता आपल्याला फॉर्म्युला लिहिलेला आपण बघा, 1 लॅम्डा इज इक्वल टू झेड स्क्वेअर इंटू आर. आता झेड तर 1च आहे, आता हायड्रोजन बद्दल आपण बोलतोय. सो 1 लॅम्डा इज इक्वल टू आर इन ब्रॅकेट 1 NF स्क्वेअर मायनस 1 NI स्क्वेअर. हां, आता NI काय असणार आहे या लायमन सिरीजसाठी? NI विल बी ऑलवेज इक्वल टू 1. का आता कुठलाही जम्प डायरेक्टली 1 वर झाला तरच तो लायमन सिरीजच्या अंडर येतोय ना. मग NF द फायनल ऑर्बिट विल बी ऑलवेज 1. आणि इनिशियल ऑर्बिट किती असेल? एनिथिंग हायर दॅन 1. सेकंड पासून पडू शकतो, थर्ड पासून पडू शकतो, फिफ्थ पासून जर फर्स्ट मध्ये पडला तर NI विल बी 5, NF तर ऑलवेज काय असणार आहे? 1 असणार आहे. बरं, आणि फोटॉनची एनर्जी किती असणार आहे? H इंटू म्यू. म्हटल्यावर जितका जास्त एनर्जीचा जम्प आहे ना, जितका वरून इलेक्ट्रॉन खाली पडेल तितका तो जास्त एनर्जेटिक फोटॉन इमिट करणार आहे, म्हटलं तितका जास्त फ्रिक्वेन्सीचा तो फोटॉन इमिट करणार आहे, बरोबर. म्हटल्यावर तुम्हाला समजा सगळ्यात जास्त फ्रिक्वेन्सीचा फोटॉन विचारला काय असेल किंवा त्याची करस्पॉन्डिंग वेव्हलेंथ किती असेल हे सांगा, तर सगळ्यात जास्त फ्रिक्वेन्सी म्हणजे सगळ्यात जास्त जम्प म्हणजे डायरेक्टली काय बघा, n इज इक्वल टू इन्फिनिटी पासून n इज इक्वल टू 1 वर जम्प झालाय. ओके, आणि सगळ्यात कमी फ्रिक्वेन्सी जर विचारला तर कुठून जम्प घ्यायचा आपण? n इज इक्वल टू 2 पासून n इज इक्वल टू 1. आता वेव्हलेंथच्या संदर्भात विचारलं तर उलट असतं बरं का. उलट म्हणजे फ्रिक्वेन्सी जास्त असेल तर वेव्हलेंथ कमी असते ना, राईट. तर सगळ्यात कमी वेव्हलेंथ विचारली, सगळ्यात कमी वेव्हलेंथ म्हणजे काय असणार? सगळ्यात जास्त फ्रिक्वेन्सी म्हणजे सगळ्यात मोठा जम्प. ओके, आणि सगळ्यात जास्त वेव्हलेंथ विचारली तर सगळ्यात कमी फ्रिक्वेन्सी म्हणजे सगळ्यात छोटा जम्प, बरोबर. व्हेरी गुड. आता जेव्हा सगळ्यात मोठा जम्प होईल दॅट करस्पॉन्ड्स टू सिरीज लिमिट. that frequency or that wavelength corresponds to series limit for that particular series. हे आपण नंतर मी तुम्हाला हे परत नंतर सांगेल. तर हे झालं लायमन सिरीज बद्दल. तसंच आता समजा बाल्मर सिरीजचा आपण विचार करतोय. बाल्मर सिरीज कधी होईल? जेव्हा इलेक्ट्रॉन कुठल्याही वरच्या ऑर्बिट मधनं कुठे जम्प करतोय? सेकंड ऑर्बिट मध्ये जम्प करतोय बरं का. म्हटलं तसं NF फायनल ऑर्बिट विल बी ऑलवेज इक्वल टू 2. जम्प करतोय म्हणजे कसं म्हटलं पाहिजे? समजा त्यांनी कुठल्याही वरच्या ऑर्बिटमध्ये सेकंड ऑर्बिटमध्ये जम्प घेतला तर दॅट पर्टिक्युलर वेव्ह फोटॉन विल कम अंडर व्हॉट सिरीज? बाल्मर सिरीज. हा असा जम्प आहे, हा काय? बाल्मर आहे. आता हा दिस कम्स अंडर विजिबल रिजन ऑफ द स्पेक्ट्रम. ओके,
दिस कम्स अंडर विजिबल रिजन ऑफ द स्पेक्ट्रम. राईट. म्हणजे ह्या पर्टिक्युलर जम्पचे जे फोटॉन बाहेर निघतील, जी लाईट बाहेर निघेल ती आपल्याला डोळ्यांना दिसून येईल. त्याचा रंग काय असेल, इट डिपेंड्स अगेन ऑन हाऊ हाय इज द जम्प. बरोबर. ओके. आता एक गमतीशीर गोष्ट अशी मला इथे सांगायची आहे की हा जो एनर्जी गॅप आहे ना, लायमन आणि n=1 आणि n=2 चा हा एनर्जी गॅप आहे. तुम्ही जर मायनस केली ही एनर्जीज तर तुम्हाला एनर्जी गॅप जो आहे हा काय मिळेल, 10.2 इलेक्ट्रॉन वोल्ट हा एनर्जी गॅप तुम्हाला मिळेल. आता एक प्रश्न असा असू शकतो की इलेक्ट्रॉन कुठूनही इलेक्ट्रॉन फर्स्ट ऑर्बिटमध्ये जम्प केला तर तो अल्ट्राव्हायोलेटच काय रिजनमध्ये येतोय, आणि कुठूनही इलेक्ट्रॉन सेकंड ऑर्बिटमध्ये जम्प केला तर तो व्हिजिबलमध्येच काय येतोय. राईट. आता इन्फिनिटी पासून जरी जम्प केला सेकंडमध्ये तरी तो व्हिजिबलमध्येच काय येतोय, तो अल्ट्राव्हायोलेटमध्ये काय येत नाही एखादा सुद्धा जम्प का. कारण की एक गोष्ट बघा, आपलं कसं असतं विबग्योर, म्हणजे इन टर्म्स ऑफ वेवलेंथ मी समजा तुम्हाला सांगायचं म्हटलं तर विबग्योर असं आहे ना व्हिजिबल स्पेक्ट्रममध्ये. व्हायोलेट आणि हा शेवटचा रेड आहे. व्हायोलेटचा वेवलेंथ कमी आणि जसं आपण राईटला जाऊ तसं करस्पॉन्डिंग वेवलेंथ काय जास्त आहे. बरं का. आणि ह्याच्या इकडचं काय आहे अल्ट्राव्हायोलेट, ह्याचे अजून वेवलेंथ कमी आहेत म्हणजे फ्रिक्वेन्सी जास्त आहे. ह्याच्या पुढचे काय आहेत इन्फ्रारेड, म्हटल्यावर त्याची वेवलेंथ जास्ती रेडपेक्षा आणि फ्रिक्वेन्सी कमी आहे. बरोबर. तर असं आहे. तर आता एनर्जी गॅप्स तुम्ही बघा, त्याच्यावरनं तुम्हाला कळेल. लायमनचा जो एनर्जी गॅप आहे, लिस्ट एनर्जी गॅप, तो किती आहे 2 to 1 आणि मॅक्सिमम तर इन्फिनिटी टू 1 आहे. तर लिस्ट एनर्जी गॅप सुद्धा किती मोठा आहे 10.2 इलेक्ट्रॉन व्होल्ट. या एनर्जी गॅपनी सुद्धा काय एमिट होतोय, अल्ट्राव्हायोलेटच एमिट होतोय का, तर त्याच्या करस्पॉन्डिंग फ्रिक्वेन्सी आहे. आता हा लिस्ट एनर्जी गॅप बघा आणि बाल्मरचा मॅक्सिमम एनर्जी गॅप बघा. हा -3.4 आहे ना आणि हा 0 आहे. म्हटलं बाल्मरचा जो मॅक्सिमम एनर्जी गॅप आहे तो लायमनच्या मिनिमम एनर्जी गॅप पेक्षा सुद्धा छोटा आहे. ओके. म्हणून लायमनचा मिनिमम एनर्जी गॅप वाला जर एमिट करत असेल अल्ट्राव्हायोलेट, तरी बाल्मरचा मॅक्सिमम एनर्जी गॅप वाला इलेक्ट्रॉन सुद्धा अल्ट्राव्हायोलेट एमिट करू शकत नाहीये. त्याची फ्रिक्वेन्सी ह्याच्यापेक्षा, ह्या गॅपपेक्षा सुद्धा कमी असणार आहे. ऑलराईट. हे असं आहे. आता त्याच्या पुढचे जे जम्प आहेत त्यांची एनर्जी गॅप बघा. त्यांची एनर्जी गॅप काय मॅक्सिमम, ह्याची ह्याची अजून कमी होत जाईल. मॅक्सिमम एनर्जी गॅप ह्याच्या पुढची काय आहे 1.51. आता ही मॅक्सिमम एनर्जी गॅप या बाल्मरच्या मिनिमम एनर्जी गॅप, आता ह्याची मी तुम्हाला एनर्जी सांगतो की एनर्जी गॅप 1.89. ही एनर्जी गॅप किती आहे 1.89 इलेक्ट्रॉन वोल्ट. आता ह्याची मॅक्सिमम एनर्जी गॅप ह्याच्या पुढची बाल्मरच्या मिनिमम एनर्जी गॅप पेक्षा सुद्धा कमी आहे. राईट. मग आता जर बाल्मर विजिबल एमिट करतोय तर त्याच्या पुढचे काय एमिट करणार आहेत, इन्फ्रारेड एमिट करणार आहेत. ठीक आहे. थोडा विचार करा, तुम्हाला समजेल मला काय सांगायचं आहे ते. इथपर्यंत झालं बाल्मर. ओके. हा विजिबल. आता त्याच्या पुढचे एनर्जी लेवल्स मी सांगतो. आता त्याच्या पुढे म्हणजे n=3 मध्ये समजा डायरेक्टली जम्प असेल तर दॅट विल करस्पॉन्ड टू व्हॉट सिरीज, पाशन सिरीज, and this will come under infrared region of the spectrum. म्हटलं ह्याचा पाशनचा नेहमी NF फायनल ऑर्बिट किती असणार आहे 3 असणार आहे. बरं. पाशन झालं. त्याच्यानंतर आहे ब्रॅकेट. ब्रॅकेटमध्ये जम्प कुठं होणार आहे डायरेक्टली 4th ऑर्बिटमध्ये समजा कुठूनही वरून जम्प झाली, सो दॅट विल कम अंडर द सिरीज कॉल्ड एज ब्रॅकेट सिरीज. हा सुद्धा इन्फ्रारेड मध्येच असणार आहे. आणि त्याच्या पुढे एक सिरीज आहे, त्याचं नाव काय आहे फंड सिरीज.
म्हणजे जर 5th ऑर्बिटमध्ये जंप झाला, पी फंड नाव आहे त्याचा, पी सायलेंट आहे, तर त्याला आपण फंड सिरीज म्हणू. तर अगेन इट विल करस्पॉन्ड टू इन्फ्रारेड रिजन ऑफ द स्पेक्ट्रम. ऑल राईट. मग हा डायग्राम महत्वाचा आहे. हा डायग्राम तुम्हाला पाठ असला पाहिजे कुठलेही न्यूमेरिकल सॉल्व्ह करण्यासाठी सुद्धा. ओके. एन इज इक्वल टू इन्फिनिटी म्हणजे 0 इलेक्ट्रॉन व्होल्टच्या जी वरची एनर्जी आहे ती पॉझिटिव्ह एनर्जी आहे, राईट. आणि एन इज इक्वल टू 0 इज इक्वल टू 0 किंवा त्याच्यावरची एनर्जी जर इलेक्ट्रॉनकडे असेल तर ॲटम काय होईल, आयोनाइज होईल ना. म्हणून इथे काय म्हणू आपण, आयोनाइज्ड ॲटम. तर आपल्या इलेक्ट्रॉनकडे किंवा ॲटमकडे एवढी याच्यापेक्षा जास्त एनर्जी असेल देन इट विल बी आयोनाइज्ड ॲटम. द इलेक्ट्रॉन वुड बी फ्री फ्रॉम द न्यूक्लियस इन दॅट केस. इथपर्यंत कळलं तुम्हाला? ऑल राईट. आता काही महत्त्वाच्या गोष्टी मी सांगितल्या त्या मी लिहून घेतो. आता आपण एक नोट लिहू. काय नोट बरं लिहायची आपल्याला? फॉर शॉर्टेस्ट फ्रिक्वेन्सी, शॉर्टेस्ट फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, लॉंगेस्ट वेवलेंथ. आपला जो NI असणार आहे इनिशियल ऑर्बिट तो कसा असणार आहे, हे कधी असणार आहे, शॉर्टेस्ट वेवलेंथ किंवा लॉंगेस्ट फ्रिक्वेन्सी कधी असणार आहे, इट विल बी फॉर व्हेन द जम्प इज शॉर्टेस्ट. बरोबर. शॉर्टेस्ट म्हणा किंवा स्मॉलेस्ट म्हणा, कुठलाही शब्द वापरा, जम्प इज शॉर्टेस्ट. सगळ्यात छोटा जम्प म्हणजे लायमन सिरीजसाठी जम्प कसा असेल 2 पासून 1 पर्यंत, बाल्मर सिरीजसाठी कसं असेल 3 पासून 2 पर्यंत असं. ओके. तर त्या केसमध्ये जो इनिशियल ऑर्बिट आहे तो कसा पाहिजे, फायनल ऑर्बिटच्या जस्ट एक जास्त पाहिजे, देन इट विल बी शॉर्टेस्ट जम्प अँड दॅट करस्पॉन्डिंग फोटॉन विल बी करस्पॉन्डिंग टू स्मॉलेस्ट फ्रिक्वेन्सी अँड इट विल हॅव लॉंगेस्ट वेवलेंथ. ओके. सेकंड, आता फॉर लार्जेस्ट फ्रिक्वेन्सी किंवा स्मॉलेस्ट वेवलेंथ आपला जम्प कसा पाहिजे, जम्प शुड बी जम्प इज लॉंगेस्ट. जम्प आपला सगळ्यात लॉंग पाहिजे. म्हटलं आपला जम्प कुठल्याही सिरीजसाठी कुठून पाहिजे, NI इनिशियल ऑर्बिट कसा पाहिजे, इन्फिनिटी पाहिजे. ओके. म्हणजे इन्फिनिटी पासून जम्प झाला तर द फोटॉन एमिटेड विल बी करस्पॉन्डिंग टू लॉंगेस्ट फ्रिक्वेन्सी किंवा लार्जेस्ट फ्रिक्वेन्सी आणि स्मॉलेस्ट वेवलेंथ. ऑल राईट. आता वेन वी हॅव लार्जेस्ट फ्रिक्वेन्सी अँड स्मॉलेस्ट वेवलेंथ दिस इज कॉल्ड ॲज सिरीज लिमिट. त्या पर्टिक्युलर सिरीजशी त्याला काय म्हणतो आपण, सिरीज लिमिट म्हणतो. म्हणजे तुम्हाला समजा विचारलं की सिरीज लिमिट ऑफ बाल्मर सिरीज सांगा, तर मग आपण काय घेणार, NI इज इक्वल टू इन्फिनिटी घेणार आणि NF इज इक्वल टू 2 घेणार लॅम्डाच्या फॉर्म्युलामध्ये टू फाइंड आउट द करस्पॉन्डिंग वेवलेंथ. राईट. आणि आपला फॉर्म्युला काय आहे, स्पीड ऑफ लाईटचा किंवा स्पीड ऑफ फोटॉनचा, लॅम्डा इंटू म्यू, वेअर म्यू इज द फ्रिक्वेन्सी. एकदा तुम्हाला लॅम्डा आला तर तुम्हाला फ्रिक्वेन्सी पण येईल, इट इज C अपॉन लॅम्डा. ओके. ठीक आहे. हे काही फॉर्म्युला नोट आहे. अजून एक नोट काय आहे, इथे बघा, सॉरी, समजा प्रश्न असा असेल की इलेक्ट्रॉन 5th ऑर्बिटमध्ये आहे आणि इलेक्ट्रॉन 1st ऑर्बिटमध्ये शेवटी येणार आहे. तर इलेक्ट्रॉन 1st ऑर्बिटमध्ये येण्यासाठी किती पॉसिबल लाईन्स एमिटेड आहेत, नंबर ऑफ पॉसिबल लाईन्स. नंबर ऑफ पॉसिबल लाईन्स म्हणजे काय, नंबर ऑफ पॉसिबल डिफरंट फोटॉन्स दॅट कॅन गेट एमिटेड कमिंग फ्रॉम 5 to 1. आता 5th पासून 1 वर येण्यासाठी आपल्याकडे बरेच ऑप्शन आहेत. म्हणजे इलेक्ट्रॉनकडे तो आधी 4 पर्यंत येऊ शकतो, मग 3, मग 2, मग 1 किंवा डायरेक्टली सेकंड मग 1 किंवा डायरेक्टली 1 किंवा मग आधी 3 मध्ये मग 1 मध्ये, असे बरेच ऑप्शन आहेत ना आपल्याकडे.
अशा बऱ्याच पॉसिबिलिटीज आहेत. म्हटलं त्या पर्टिक्युलर पॉसिबिलिटीजचे फोटॉन्स बाहेर येऊ शकतात, त्या पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीचे फोटॉन बाहेर येऊ शकतात. तर फॉर्म्युला काय आहे तो जनरल फॉर्म्युला मी लिहून ठेवतो तुम्हाला. आता बघा, फॉर एक्झाम्पल n = 3 असेल, 3 पासून 1 पर्यंत येण्यासाठी किती पॉसिबिलिटीज आहेत? आधी 2 मग 1 म्हणजे 2 वेगवेगळे फोटॉन झाले, किंवा डायरेक्टली 1 म्हणजे हा तिसरा फोटॉन झाला, म्हणजे 3 वेगवेगळे पॉसिबिलिटीज आहेत ना. कमिंग फ्रॉम 3 to 1 म्हणजे 3 वेगवेगळे एनर्जीचे फोटॉन्स बाहेर पडण्याची शक्यता आहे. एकतर 2 पडतील एका पाठोपाठ एक, किंवा डायरेक्टली एकच पडेल. राईट. आता हे 3 साठी तर सोपं होतं कॅल्क्युलेट करणं तोंडी, पण जसे आपण वरच्या ऑर्बिटचा विचार करू तसं कॅल्क्युलेट करणं अवघड जाईल. म्हणून तसा एक जनरल फॉर्म्युला आहे, तो मी लिहून ठेवतो. नंबर ऑफ पॉसिबल लाईन्स ओके in going from excited state to ground state. In going from excited state to ground state. तो फॉर्म्युला काय आहे? n-1 डिवाइडेड बाय 2 हा तो फॉर्म्युला आहे. ठीक आहे, n-1 डिवाइडेड बाय 2. ऑफकोर्स आपला जो n आहे तो ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 2 पाहिजे ना. 2 किंवा 2 पेक्षा जास्त पाहिजे तरच तो इलेक्ट्रॉन फर्स्ट मध्ये पडेल, ऑर्बिटमध्ये पडेल. तर n-1 बाय 2 हा फॉर्म्युला आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा n = 5 आहे, 5th ऑर्बिट पासून त्याला यायचे, फर्स्ट ऑर्बिटमध्ये येणार तो, तर किती पॉसिबिलिटीज आहेत वेगवेगळ्या लाईन्सचे म्हणजे वेगवेगळ्या फोटॉनचे? 5 टाका इथे एनच्या ठिकाणी. मग 5 × 5 - 1, 5 - 1 काय होईल? 4 होईल. 4 डिवाइडेड बाय 2 काय होईल? 2 होईल. म्हणजे 5 × 2 काय होईल? 10 होईल. सो देयर विल बी 10 डिफरंट पॉसिबिलिटीज और 10 डिफरंट फोटॉन्स दॅट वी कॅन गेट. आता आपण n = 3 टाकून बघू, आपलं आन्सर किती आलं पाहिजे होतं? 3. मग 3 टाकून बघा, 3 इथं काय येईल? 3 - 1, 3 - 1 2, 2 2 कट झाले 3, म्हणजे बरोबर फॉर्म्युला काम करतोय ना. राईट. n-1 डिवाइडेड बाय 2. आणखी एक महत्त्वाचा फॉर्म्युला आहे जो कदाचित विचारू शकतात त्या रिलेटेड कन्सेप्च्युअल क्वेश्चन. तो फॉर्म्युला काय आहे? कन्झर्वेशन ऑफ मोमेंटमचा. तर आता जेव्हा इलेक्ट्रॉन जेव्हा न्यूक्लियस आहे हायड्रोजन ॲटमचा आणि इलेक्ट्रॉन अशा बाहेरच्या ऑर्बिट्समध्ये आहे, राईट, म्हणजे आयदर फर्स्ट ऑर्बिटमध्ये किंवा सेकंड ऑर्बिटमध्ये, जेव्हा इलेक्ट्रॉन फर्स्ट हायर ऑर्बिटपासून फर्स्ट ऑर्बिटमध्ये जम्प घेतो तर तो फोटॉन एमिट करतो ना. राईट. आता कुठल्या तरी डिरेक्शनला तो फोटॉन एमिट करेल. आता तो फोटॉन एमिट करतो म्हटल्यावर फोटॉनकडे काय असते? फोटॉनकडे मोमेंटम असतो. ओके, h/λ एवढा फोटॉनकडे मोमेंटम असतो. तर मोमेंटम आहे फोटॉनकडे. तर अकॉर्डिंग टू कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम, फोटॉनकडे मोमेंटम आला तर तेवढाच मोमेंटम हायड्रोजन ॲटमकडे आला पाहिजे ना, उलट्या डिरेक्शनला. का तर हायड्रोजन ॲटम समजा इनिशियली ॲट रेस्ट आहे आणि त्याच्यातनं अचानक फोटॉन बाहेर पडतोय, त्याच्याकडे काही मोमेंटम आहे. तर इनिशियल मोमेंटम 0 तर फायनल मोमेंटम सुद्धा 0 असला पाहिजे. तर ह्याच्याकडे मोमेंटम समजा ह्या डायरेक्शनमध्ये आहे तर हायड्रोजन ॲटमकडे मोमेंटम उलट्या डिरेक्शनमध्ये आला पाहिजे. ते बंदुकीतनं गोळी मारल्यासारखं. इनिशियली बंदूक आणि गोळी दोघं ॲट रेस्ट असतात, पण जेव्हा आपण बुलेट फायर करतो तर बुलेट इथे जाते आणि सेम मोमेंटम गनला मिळतो इन द ऑपोजिट डिरेक्शन. दॅट इज द रिकॉइल वेलोसिटी ऑफ द गन. राईट. तसंच आहे, म्हणजे फोटॉन बाहेर पडलं म्हटलं गोळी बाहेर पडल्यासारखी समजा, आणि बंदूक जशी मागं सरकती तसाच ॲटम हायड्रोजनचा मागं सरकेल, तितक्याच मोमेंटमनी मागं सरकेल. राईट. तर इथे बघा, हा आपला न्यूक्लियस आहे, हा एक इनर ऑर्बिट आहे, हा एक आउटर ऑर्बिट आहे. जेव्हा इलेक्ट्रॉन वरून खाली पडेल म्हणजे लांबून जवळ येईल, करेक्ट, तेव्हा तो काय एमिट करेल? तेव्हा तो फोटॉन एमिट करेल. फोटॉनचा जो मोमेंटम आहे तो किती आहे? इट इज h/λ. लॅम्डा तुम्हाला काढता येईल, एवढे सगळे फॉर्म्युला आपण लिहिलेत. h/λ. राईट. हा फोटॉनचा मोमेंटम आहे. तर तेवढाच मोमेंटम कशाचा होईल? या हायड्रोजन ॲटमचा होईल. राईट. मास इंटू वेलॉसिटी. Mass is the m is the mass of the hydrogen atom and v is the velocity with which the hydrogen atom will move in the opposite direction. Right. मग हे दोन मोमेंटम काय होणार? हे दोन मोमेंटम will be equal. mv will be equal to h/λ. म्हणजे ह्याच्या अनुसार तुम्हाला किती वेलोसिटी हायड्रोजन ॲटम मूव्ह होईल ते सुद्धा सांगता येईल. समजा असा प्रश्न विचारला तर मास ऑफ हायड्रोजन ॲटम देतील आणि त्यांनी ते सांगतील की इलेक्ट्रॉन थर्ड पासून सेकंडमध्ये जम्प घेतोय तर हायड्रोजन ॲटमचा वेलोसिटी किती होईल? मग तुम्हाला लॅम्डा काढता येईल. h/λ इक्वेट करा m × v.
इथून तुम्हाला वेलोसिटी ऑफ हायड्रोजन ॲटम सुद्धा मिळेल. ऑलराईट. ऑलराईट. मग असे आपण काही कन्सेप्ट डिस्कस केलेत रिगार्डिंग ॲटम्स टॉपिक, स्पेसिफिकली बोहर्स ॲटॉमिक मॉडेल. हे सगळे फॉर्म्युलाज डायग्राम्स तुम्ही वहीमध्ये लिहून घ्या. दोज विल ॲक्ट ॲज युअर शॉर्ट नोट्स. आणि तुमच्याकडे जे मटेरियल आहे त्यांनी तुम्ही काय करा, न्यूमेरिकल सोडवायची प्रॅक्टिस करा. आपण स्वतः न्यूमेरिकल्स काही घेऊच MCQs फॉर प्रॅक्टिस.